सन्माननीय शिवसेवा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनराजे पगार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी चंद्रकांत विलास आव्हाड, राहणार मरळगोई खुर्द, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी या विषयाची कल्पना मांडण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः मी सचिनराजे पगार यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी संप्रदाय हा भारतातील भक्ती संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. वारी करणार तो वारकरी प्रतिवर्षी अगर प्रत्येक महिन्यास नियमितपणे एखाद्या पवित्र स्थळाला यात्रेला जाण्याची प्रथा असा वारी शब्दाचा रूढार्थ आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत पवित्र स्थळ म्हणजेच पंढरपूर. आषाढी, कार्तिकी, चैत्र या पंढरपूरच्या मुख्य वाऱ्या आहेत. वारकरी म्हणजे वैष्णव, वारकरी म्हणजे भक्तीचा पंथ, वारकरी म्हणजे वारी करणारा. जीव लोकांमध्ये अंशी व एकदेशी असलेला जीव आपल्या व्यापक विद्वत्वाची जाण धारण करतो तेव्हा वैष्णव होतो. भगवत साधना करून जो भगवत रूप होतो तो भागवत, आणि भक्तीच्या मार्गाने जीवन व्यतीत करतो तो भगवंत. असा वारकरी संप्रदायाचा लोकभिमुख आविष्कार म्हणून वारकरी संप्रदायाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. विचारसंहितेबरोबर आचारसंहितेला प्राधान्य देणारा आणि वैदिक परंपरेनुसार वाटचाल करणारा, शुद्ध चरणातून जनमानसात वेगळेपण शुद्ध करणारा असा वारकरी संप्रदाय आहे. अनेक भक्ती संप्रदायांपैकी लोकप्रचलित झालेला वैष्णव म्हणून वारकरी संप्रदायाला गौरविले जाते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशा भक्तीच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाचा पुरस्कार या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. हे करत असताना त्यांनी ज्ञान, कर्म, भक्ती यांचा आवेर कुठेच केला नाही. ज्ञानाने परमात्मा जाणायचा, भक्तीने मिळवायचा आणि कर्माने राखायचा अशा पंथाची धारणा आहे. वारकरी संप्रदायाचे पंचप्राण आहेत: संत, ग्रंथ, तीर्थ, भगवंत आणि साधना. संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी करून संत मंडळी मार्गाचे पुरस्कर्ते आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम महाराज गाथा आदी करून ग्रंथ आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर आदी करून तीर्थक्षेत्र आहे. श्री पांडुरंग परमात्मा अधिष्ठात्री देवता भगवंत आणि पंढरीची वारी वारकरी होऊन करणं ही साधना आहे. ज्ञानोबारायने संप्रदायाचा पाया रचला. ज्ञाने देवे रचिला पाया. मग त्यांच्या लक्षात आलं की पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, देव नाही, तीर्थ नाही, साधना नाही. त्या ठिकाणी अनेक साधू संत एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत असतात. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. माऊलीप्रमाणे सर्व संत या मार्गाचे पुरस्कर्ते झाले होते. माऊली एकटे जात. नंतर हैबत बाबांनी हा पालखी सोहळा आळंदीपासून सुरू केलेला आहे. आता त्याला महासागराप्रमाणे रूप आलेलं आहे. अनेक भागाभागामधून दिंड्या त्यामध्ये सहभागी होतात. त्या ठिकाणी हातामध्ये भोगी पताका, गोपीचंदनाचा कंपाळावरती टिळा, हातात टाळ मृदुंग विना घेऊन पंढरपूरकडे जात असताना नाचत पंढरी जाऊ रे, विठ्ठल रखुमाई पाहू रे. कारण भगवंतानेच भक्तांना सांगितलेला उद्देश आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तो विटेवर उभा असलेला सावळा कटेवर कर ठेवून भक्ताची वाट पाहतो. आणि वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेतात, कृतकृत्य होतात, अगदी माहेरप्रमाणे आनंदित होतात. कारण त्या ठिकाणी भीमा आणि चंद्रभागा नद्या आहेत. ह्या स्नान करणाऱ्या पापमुक्त करतात. पुंडलिकासारखा भक्त आहे की ज्या पुंडलिकासाठी परब्रह्म आलेगा मोक्ष प्रदान करणारं क्षेत्र पंढरी आहे. त्या ठिकाणी सर्व जातीय धर्मांची भिंत उल्लंघून एकत्वाने भेदरहित जीवन जगण्याची कला शिकवत आपल्या जीवनात परमानंदाची प्राप्ती करून घेतात. ज्याप्रमाणे गाय वासराचं पोट भरलं तरी त्याला आपल्या आईपासून दूर जावंसं वाटत नाही, सारखं आईजवळ राहून वात्सल्याचा आनंद भोगत राहावंसं वाटतं. त्याचप्रमाणे एकदा वारकरी होऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन कृतकृत्य वा समाधान मिळाला तरी माणूस पुन्हा वारकरी होऊन पुन्हा पंढरीची वारी करतं. जरी सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. पण मित्र हो, हा भगवान पांडुरंग परमात्मा पंढरीला आलाच कसा? याचं मुख्य कारण ज्या पुंडलिकाने आपल्या जन्मदात्या मात्या पित्याला घरातून लाता घालून बाहेर काढून दिले, तोच पुंडलिक पुन्हा कुकुड स्वामींच्या सांगण्यावरून आईवडिलांच्या शोधात गेला, आईवडिलांची सेवा करू लागला. भगवंताने विचार केला, अरे जो पुंडलिक ज्याने आपल्या आईवडिलांना घरातून लाता घालून बाहेर काढून दिले, तोच पुंडलिक पुन्हा आपल्या आईवडिलांची सेवा करतोय. मग ही सेवा खरी आहे किंवा खोटी आहे हे बघण्यासाठी भगवंत द्वारकेहून पंढरीला आले आणि पुंडलिकाला म्हणू लागले, ए पुंडलिका, अरे मी तुला भेटण्यासाठी आलोय.
तेव्हा पुंडलिकानं सांगितलं, मी तुम्हाला भेटू शकत नाही, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. त्यांच्या निद्रेत भंग होईल म्हणून समोर पडलेली वीट उचलली आणि फेकली. तो भगवान पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती उभा राहिला. म्हणून आज आपण म्हणतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मित्रांनो, आयुष्यात पंढरीची वारी केली नाही तरी चालेल, गळ्यात माळ घातली नाही तरी चालेल, वारकरी झाले नाही तरी चालतील, फक्त मात्र त्या जन्मदात्या मात्या पित्याला आयुष्यात विसरू नका. अरे, त्या जन्मदात्या मात्या पित्यांच्या सेवेपुढे, भक्तीपुढे पांडुरंगाला सुद्धा हार मानावी लागली. म्हणून तर आपण पुंडलिकाचं नाव पांडुरंगाच्या आधी घेतो. अरे, काय म्हणून करत नाही आईवडील आपल्यासाठी? स्वतः दिवसभर उपाशी राहतात, आपल्याला पोटभर खायला देतात. दिवसभर राबराब कष्ट करतात, उन्हात उभे राहतात, आपल्याला सावलीत उभे करतात. स्वतः फाटके कपडे घालतात, आपल्याला चांगले कपडे घालायला देतात. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, सर्व तीर्थ या मात्या पित्यांच्या पायाजवळ आहे. धन्य धन्य ती माय माऊली, जिने दिली प्रेमाची सावली, भगवत भक्ती दाऊनी झाली कल्पवृक्षाची सावली. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा, कारण आईची थोरवी आकाशापेक्षाही मान आहे आणि वडील पृथ्वीपेक्षाही मान आहे. म्हणून त्यांची सेवा करा. एवढा जरी संकल्प आज या शिवसेवा वारकरी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमधील सर्वांनी जरी या ठिकाणी हा अनुग्रह घेतला, तरी मला वाटतं हा आयोजकांचा हेतू सफल होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी शिवसेवा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे पगार यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.